नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमं श्रौषमद्भुतं रोमहर्षणम्। जी मिळता दोन्ही उदके माझी लवन वारू ठाके की तयासीही निमिखे तेची होय। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या आपण आता उपसंहाराच्या दिशेने वाटचाल करत आहोत। आचार्यांचं कर्तव्य भगवंताने स्वमुखतः प्रतिपादन केलं की जोपर्यंत साधकाला बोध होत नाही तोपर्यंत आचार्यांनी येन केन प्रकारेनं साधकाच्या अंतकरणावर हा आत्मज्ञानाचा बोध आरूढ व्हावा याकरता कायम प्रयत्न केले पाहिजे। आणि भगवान ते सांगतात अर्जुनाला, एकाग्र चित्ताने तू हे समजलं ना, अर्थात श्रवण केलं की नाही। जर श्रवण केलं असेल तर स्वाज्ञानजनित असणारा जो मोह ज्याने तुला पाठीमागे मोहात टाकलं होतं तो आता प्रकर्षी करून नष्ट झाला की नाही याचं मला उत्तर दे। किंबहुना तू आपल्या ठिकाणी कर्म किंवा अकर्म यांचा काही संबंध पाहतो का हे मला सांग, असा प्रश्न विचारला। आणि आपण एक दिवशी विचार असा केला होता की श्रीकृष्ण परमात्मा कोपून ज्याला मारतो त्यालाही परब्रह्म साक्षात्कार होतो, आणि मग कृपेने उपदेश करत असेल तर त्याला साक्षात्कार का होणार नाही। देवाच्या मुखातून ऐकल्यानंतर साक्षात्कार झाला नाही तर याचा अर्थ तो अधिकारी उणीव संपन्न आहे असा अर्थ होत नाही। देवाच्या वचनाला न्यूनता येऊ शकते। आणि श्रीकृष्ण कोपोने जासे मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी। मा कृपेने उपदेशु करी तो कैशापरी न पवेल। एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे। परी केले पुसणे याचे लागी पूर्ण ब्रह्म झाला पार्थ। परी पुढील साधावया कार्यार्थ मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघो नेदी। हे सगळं देवाला माहिती आहे, पण म्हणून नसलेलाच अर्जुनपणा अर्जुनाच्या ठिकाणी आणावा आणि जो काही पूर्णपणा प्राप्त झाला आहे तो स्वमुखता वदवून घ्यावा। जाले पूर्णपण ते बोलवी स्वये, याकरता भगवंताने हा प्रश्न केला। आता उत्तर देण्याकरता देहभावावर यावं लागेल। देहभावावर यायचं म्हटलं की ब्रह्मभावाचा परित्याग करावा लागेल, आणि ब्रह्मभावामध्ये अमर्याद अनंत आनंदाची प्राप्ती आहे ना। देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा। सामान्य सुखाचा लाभ झाला सुषुप्ती अवस्थेमध्ये तरी माणसं सुषुप्ती अवस्थेतून लवकर जागे होत नाही बघा। जागा झाला तर तो तुम्ही लगेच आलो तुम्ही पुढं व्हा, आणि समोरचा व्यक्ती पुढं गेला की हा पहिल्यापासून झोपतो का। सुषुप्ती अवस्थेतल्या सुखाची चटक लागली तर एकाएकी जीवाला त्या सुखालाही सोडावंसं वाटत नाही। ज्या सुखाला कोणताच परिच्छेद नाही, ज्या सुखाला कोणी विषय करू शकत नाही, ज्या सुखावर कोणतं आवरण नाही, जो नित्य निरतिशय आहे, निर्विषय आहे, निर्निमित्त आहे, असे बाबांचे सगळे शब्द आहे बरं आहे। अशा आनंदाची ज्याला चटक लागली तो कसा येणार बरं देह भावावर। म्हणून शब्द वापरला तो दुःखे देहाची सीमे मी अर्जुन येणे नामी उभा ठेला। अत्यंत कष्टाने मी अर्जुन आहे या सीमेवर, देहाच्या सीमेवर येऊन अर्जुन नावाने उभा राहिला। अष्टसात्विक भावाला आवरलं आणि झालेला पूर्ण बोध देवाच्या समोर प्रकट करून सांगितला की आता माझा मोह पूर्ण नष्ट झालेला आहे। श्लोकामध्ये फक्त नष्ट मोह हा असा शब्द आहे। ज्ञानोबाराय त्यावर स्पष्टीकरण करता तरी तो सकुटुंब गेला जी ठावो घेऊन आपुला। नुसता मोहच गेला नाही, मोहाचं कुटुंब म्हणजे विस्तार, मोहाचं असणारं कारण तेही निघून गेलं। यालाच कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। माझा मोह नष्ट झाला, मला आत्मस्मृती म्हणजे मी खरा कोण आहे। पंचकोशाचा देह मी नाही किंवा 3 देहाचा आकार मी नाही, जसं की हस्तामलकानी शंकराचार्यांच्या समोर म्हटलंय की नाही, नाहम मनुष्यो न च देव यक्षो
न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. अशी जी स्मृती प्राप्त झाली आहे ती तुमच्या प्रसादाने प्राप्त झाली. आता ज्याच्या जीवनामध्ये कोणता संशय नाही असा मी स्थिर झालो आहे. वास्तविक असं आहे. मी काल तुकोबारांचे एक अभंग वाचला बरं, फारच गोड आहे. जेथे आठवते स्वामीचे पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ. म्हणजे रमणीय स्थळ कोणतं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या परमात्मा स्वरूपाचे चरण आठवतात. म्हणजे आपण ज्याला चांगलं ठिकाण म्हणतो ते ठिकाण चांगलं असेल असं काही नाही, पण ज्या स्थळामध्ये आपल्याला देवाची आठवण होते ते स्थळ चांगलं आहे. आणि जर देवाची आठवण होत असेल तर रणांगणही चांगलं आहे. म्हणून स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. तुमच्या वचनाचं मात्र मी पालन करणार. वास्तविक अशा महात्म्याला शास्त्रसुद्धा कोणता विधी प्रतिपादन करत नाही, को विधी को निषेधः, पण तरीसुद्धा तुमची आज्ञा पालन करणार असा अर्जुनाचा पूर्ण बोध. आज्ञा परिपालनाची भावना देवाने ऐकली आणि देव नाचायला सुरुवात करू लागले. या अर्जुनाची या बोला देव नाचे सुखी भुलला. म्हणे विश्व फळा झाला फळ हा मज. सगळ्या जगाला आनंद देणारा मी आहे आणि मलाही आनंद देणारा कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो. असा हा अर्जुन आहे. मग त्यानंतर संजयाने धृतराष्ट्राच्या समोर दोघाच्याही भाग्याचं वर्णन केलं आणि जो पूर्वीचा कथाचा संबंध आहे तो संबंध मग या 74 क्रमांकाच्या श्लोकापासून सांगायला प्रारंभ केला. संजयाला माहिती होतं की धृतराष्ट्राच्या योग्यतेचं हे नाही आहे, पण आपल्याला व्यासांनी सांगितलं ना आपण आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. म्हणून धृतराष्ट्रा सांगे एरवी नव्हे तया जोगे हे किर जाणे. त्याला हे मान्य होईल असा हा प्रकार नाही, पण आपण मात्र आदराने सांगितलं पाहिजे. संजयजी स्वतःच्या भाग्याचं वर्णन करतात की मी भगवान वसुदेवाचा आणि महात्मा असणाऱ्या अर्जुनाचा दोघांमध्ये झालेला संवाद जो अत्यंत अद्भुत आहे, जो ऐकल्याबरोबर अंगावर रोमांच उभे राहिले किंवा आनंद मला प्राप्त झाला असा संवाद या कानाने मी ऐकला आहे. वास्तविक या संवादाचा प्रारंभ द्वैतातून झालेला आहे, पण संवादामध्ये द्वैत अंततोगत्वा शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून तर संवादी द्वैत गिळणे असं म्हटलं आहे. ऐसे बोलता दुजेपणे. वास्तविक त्यांच्यामध्ये भेद नाही. मग भेद नसताना प्रश्नोत्तर का घडलं? भेदाशिवाय तर घडत नाही. जर भेद मानला तर संवाद सुख का मिळालं अशी शंका निर्माण होऊ शकते की नाही. म्हणून प्रश्नोत्तराकरता कल्पित भेद आहे आणि संवादाचं सुख मिळण्याकरता मात्र वास्तव अभेद आहे. अशा अभेदाच्या अधिष्ठानावर आणि कल्पित द्वैताची भूमिका धारण करून घडलेला हा अपूर्व संवाद आहे, म्हणून त्याला अद्भुतम असं म्हणतात. संवादाचे निमिषे जे अव्यवहार वस्तू असे तेची भोगीचे की जैसे दर्प निरूपण. संवादाच्या निमित्ताने ज्या परमात्म स्वरूपाला विषय करता येत नाही किंवा जी वस्तू व्यवहारात आणता येत नाही, पण ज्याप्रमाणे आरशात आपण आपलं प्रतिबिंब पाहावं आणि आपल्याच मुखाच्या सौंदर्याचा आनंद घ्यावा, तसं संवादाच्या निमित्ताने ब्रह्मसुखाचा आस्वाद घेता येतो. असं जर कदाचित कोणी द्वैताने म्हणत असाल तर संवादामध्ये द्वैत मात्र राहिलं नाही. आणि असं त्या दोघांचं बोलणं मी ऐकलं. संजयजी असं म्हणतात वास्तविक ते दोघे एवढे समान झाले आहे. त्या समानतेकरता उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे दोन आरसे स्वच्छ करावे, एकमेकासमोर ठेवावे, कोण कोणाला पाहत आहे कोणालाच कळणार नाही. दिव्याच्या समोर एक दिवा ठेवा, कोण कोणाचं प्रकाशन करतं कळणारच नाही. किंवा सूर्याच्या समोर दुसरा सूर्य उदयाला आला तर आता कोण प्रकाशक आहे आणि कोण प्रकाश आहे याचा निर्धार करत असताना ज्याप्रमाणे निश्चय कुंठित होऊन जातो तसाच प्रकार इथं झालेला आहे. आणि ते दोघे संवादाच्या निमित्ताने एवढे समान झाले आहे. भगवान म्हणतात अगा ही जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतिती, तैसे बहुधा आकारी वर्तती मीचे होणी. जेवढी माझी व्यापकता आहे तेवढीच त्यांची व्यापकता आहे. किंवा मी जैसा अनंतानंत जैसाचे सत्यसंध्य तैसेची ते भेद उरेचे ना. 14व्या अध्यायामध्ये आहे की नाही. या ज्ञानाची उपासना केल्यानंतर इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यम आगताः.
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. या ज्ञानाची उपासना केल्यामुळे ते माझ्या साधर्म्य समानतेला प्राप्त झाले. म्हणून सृष्टीचा जेव्हा उत्पत्तीचा क्रम प्रारंभ होतो तेव्हा ते जन्माला येत नाही आणि प्रलय काळामध्ये नष्टही पावत नाही, कारण स्वरूप न जायते न म्रियते असा आहे. हा सगळा भाव संवादाने प्राप्त झाला. पण आता ज्या दोघांचा संवाद संजयाच्या अनुभवाला आला त्या संवादाचं त्यांना काही फळ मिळालं का? संजयजी सांगतात, हो संवादाचं फळ मिळतं बरं, पण संवाद कसा ऐकला पाहिजे याचा एक बारकावा पुढं आलेला आहे. संवाद आपणही ऐकतो. आता आपण संवादाचं ऐकतो की नाही? हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, आपणही ऐकतोच की. मग संवादात साधना जर तीच असेल तर आपल्याला तेच फळ का मिळत नाही? तर याचं एक उत्तर आहे, साधना तीच आहे फक्त तशी नाही. साधना तीच आहे आपली, संतांनी केलेली साधनाच आपण करतो, फक्त तशी करत नाही. म्हणून त्यांना जे फळ जसं मिळालं तसं आपल्या पदरी पडत नाही. नाहीतर उलट तर गुरुवर्य श्री राऊत बाबा सांगत असतात की तुकोबारांचं खरा परमार्थ साधनेचा फक्त 10 वर्षाचा आहे. कारण वयाच्या 17व्या वर्षापर्यंत तुकोबारांचा व्यापारच आहे. त्यानंतर दुष्काळाची प्रतिकूल परिस्थिती आहे आणि मग अनुष्ठान केलं आहे आणि अल्प काळामध्ये तुकोबाराय वैकुंठाला निघूनही गेले आहेत. म्हणजे प्रचार प्रसार कीर्तन केवढे केले असतील तुकोबारांनी? फार झालं तर 5-6 वर्ष केले असतील. त्यातही जेवढे आपण करतो तेवढे तुकोबाराय लांबही जात नव्हते. हे बाबांचं वाक्य बरं, तुकोबारायांचं कीर्तन दे हो, फार झालं तर लोह गावामध्ये, किंवा जे आपले 14 टाळकरी आहेत त्यांच्या आग्रहाखातर त्या गावामध्ये. पण जसं की आपण म्हणतो की नाही, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. 10 वर्षाचाच परमार्थ आहे तुकोबारायांचा साधनेचा बरं, असं म्हणतात. म्हणजे राऊत बाबांचं निरीक्षण आहे. मग आता तुकोबाराय 10 वर्षामध्ये जो परमार्थ करतात तोच आपण करतो की नाही? पण मग ज्या आनंदाच्या भूमिकेमध्ये तुकोबाराय विराजमान आहे, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. या अनुभवापर्यंत आपण का जात नाही? साधना तीच आहे फक्त तशी नाही. जी जी हां 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 भागवतातलं प्रमाण आहे ना, भागवत. वा, ते गोकर्ण असणारे महाराज त्यांनी भागवत कथेचं आयोजन केलं आणि सगळ्या भागवताच्या महात्म्यामध्ये जे पहिले 6 अध्याय आले की नाही त्याच्यात सुंदर गोड कथा आली बघा. ते भक्तीचे असणारे पुत्र, ज्ञान आणि वैराग्य, हा सगळा विस्तार आला. त्या धुंदुकारीला अनिष्ट गती प्राप्त झाली आणि त्या गतीतून त्याची सुटका व्हावी याकरता तो स्वप्नात आला, प्रगट झाला. आणि मग गोकर्णाने विचारलं की तुझ्यासाठी तर मी श्राद्धकर्म भरपूर केलं. तो मला एवढ्या श्राद्धकर्माने आपलं काहीच होणार नाही, पापच एवढे भयंकर केले आहे की तुमचे श्राद्ध पासंगालाही पुरणार नाही. मग काय करावं? मग सूर्याची आराधना केली आणि सूर्याने सांगितलं की सत्कर्म करायला पाहिजे. मग सत्कर्म कोणतं करावं? तर मग भागवताचं अनुष्ठान करायचं. मग सप्ताहविधीचं अनुष्ठान झालं आणि भागवत ऐकण्याकरता सगळे आले बघा, सगळे आले. पंचकृषीतले सगळे लोक आले, विद्वान पंडित सगळे आले आणि ती भागवत कथा ऐकण्याकरता धुंदुकारीपणा आला. पण नियम असा आहे, ज्याला प्रेत गती प्राप्त झाली ना त्याला शुद्ध जागेत बसता येत नाही, पवित्र पदार्थ खाता येत नाही आणि त्याला पवित्र जल प्राशन करता येत नाही. म्हणून ते पाण्या वाचून, भुके तहान वाचून तडफडतात बघा. नाहीतर जर भूत प्रेत पिशाच्यांना पदार्थ खाण्याचा अधिकार जर राहिला असता ना तर एकही स्वीट मार्ट आपल्या वाट्याला आलं नसतं, सगळे त्यांनीच खाल्ले असते. फक्त त्यांना अशुद्ध पदार्थ खाता येतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जेवायला बसले आणि जेवता जेवता तुम्हाला फोन आला, येतोच बऱ्याच जणांना, आणि तुम्ही फोन घेण्याकरता ताटावरून उठून गेले तर आता जे अन्न पवित्र आहे की नाही ते तुम्हाला खाता येत नाही, ते अन्न भूताच्या वाट्याचं असतं. आणि एवढं करूनही परत तुम्ही खात असा तर मग एकमेका देवमुखी, म्हणजे तुम्ही आणि भूत एकाच ताटात जेवतात असा तो प्रकार आहे. आणि मग त्याला ती अनिष्ट गती प्राप्त झाली, बसायला जागा कुठेही. मग 7 गाठी ज्याच्यामध्ये आहे अशा विळूत बांबूमध्ये तो जाऊन बसला. सगळ्यांनीच कथा ऐकली आणि त्यांनी पण कथा ऐकली. पण झालं असं की कथा झाल्यानंतर त्याने मनन केलं. जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मनने होईन. श्रवणावर नुसतं काम भागत नसतं, श्रवण केल्यानंतर त्याचं मननही केलं पाहिजे, चिंतनही केलं पाहिजे की नाही. त्याने आज आपण काय काय ऐकलं त्याचं मनन केलं आणि परिणाम
पहिल्या दिवशी श्रवण झाल्याबरोबर त्या वेळूची एक गाठ फुटली. असं करता करता 7 दिवसामध्ये 7ही गाठी फुटल्या आणि तो त्यातून मुक्त झाला आणि त्याला एकट्यालाच न्यायला विमान आलं. बाकीचे लोक म्हणे आम्ही पण कथाच ऐकली की नाही, उलट आम्ही तर दररोज आपलं स्वतःचं आसन घेऊन यायचो म्हणे बसायला, आणि याला तर आसनही नव्हतं बसायला. ते म्हणले तुम्ही फक्त ऐकलं, त्याने ऐकलं नाही, परी ते मनाच्या कानी ऐकावे. त्याने ते मनाच्या कानाने ऐकलं आणि तुम्ही फक्त कानाने ऐकलं. आपण ऐकतो पण बऱ्याचदा आपल्याकरता ऐकत नाही, आपण लोकाला सांगण्याकरताच आपण जास्त ऐकतो. व्यवहारामध्ये असं घडतं की नाही, गावाकडचे लोक विचारतात काय चालू आहे, आमचं श्रवण चालू आहे, आम्ही एवढे ऐकतो तेवढं ऐकतो. म्हणजे थोडक्यामध्ये आपलं इम्प्रेशन टाकावं याकरता आपलं ऐकणं आहे, पण त्या ऐकण्याचा फायदा आपल्याला व्हावा याकरता नाही. तर मग फार थोडे बरं, थोडे आहे चित्तसाह्य झाल्या, एकही ओवी आपल्या जीवनात आपलं काम करू शकते बघा. फक्त तसं ऐकायला पाहिजे. मग बाकीच्यांनी तसं ऐकलं नव्हतं, एकट्या करताच विमान आलं. मग ते म्हणे आता बाकीच्या करता, म्हणजे जसं त्या धुंदुकारीने ऐकलं तसं तुम्हाला त्याच्यासारखं ऐकावं लागेल. पुढच्या वर्षी पुन्हा कथेचं आयोजन करा. मग सगळ्यांकरता विमान आलं. म्हणून ते ऐकलं कसं पाहिजे, संवाद आपण ऐकतोच की नाही, साधनाही आपण तीच करतो, पण तितक्या तन्मयतेनं, श्रद्धासंपन्नतेनं, विश्वासाने, निष्ठेने न ऐकल्यामुळे किंवा न साधना केल्यामुळे जसं त्यांना फळ मिळालं तसं समाधान, तृप्तीचा ढेकर आपल्याला मिळत नाही. नेमकं असं आहे की हे सूक्ष्म छिद्र जे आहे ना, किंवा ज्याला अन्वेषण आपण म्हणतो, ते आपल्या लक्षात येत नाही. असं बराच कालावधी गेला आणि मनुष्याची वृत्ती जर अंतर्मुख झाली तरच भाग्योदयेनं बहुजन्म समर्जितेनं मग त्याला हे अंतरंगात कळू शकतं. ज्याचा परमार्थ स्वतः करता असेल त्याला दररोज समाधान आहे. नाहीतर मग जर असेल प्रगट होण्यासाठी तर मग त्याचा फायदा काही फार जास्त होत नाही. संजयाने कसं ऐकलं याकरता उदाहरण पुढे ज्ञानोबा देतात. जी मिळता दोन्ही उदके, माझी लवन वारू ठाके, की तयासी ही निमिखे तेची होय, तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरितामच ही वाणी तेची हो तसे. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. खरं तर पुढच्या पण सगळ्या ओव्या या विषयाचं स्पष्टीकरण करणाऱ्याच आहेत, पण त्यातल्या त्यात या 2 ओव्याचा फार जवळचा संबंध आहे. जी महाराज, काय आदर आहे बघा, प्रतिसाद मिळत नाही आहे. संजय आला, धृतराष्ट्राचा प्रतिसाद नाही आहे. असं नाही म्हणत वा संजया काय उपकार आहे तुझा, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अरे मी तर आंधळाच आहे, पण तुझ्यामुळे मला हे दुर्लभ असणारं ब्रह्मज्ञान ऐकायला भेटतंय. तुझे उपकार आहे बरं, तू एवढा मोठा मला वेळ दिला, एवढा प्रवास लांबून केला, 2 तास मला चांगलं सांगितलं, असा काही प्रतिसाद नाही बघा. पण आदर मात्र कमी नाही हो दिला. जी हा आदरवाचक शब्द आहे बरं. एक ठिकाण सांगतो तुम्हाला. एक महात्मे आले होते आश्रमामध्ये, आणि ते आपण डॉक्टर बाबांकडे आपण पाठाला वगैरे जातो, त्यामुळे ती सवय आहे ना आपल्याला जी म्हणण्याची. तर तिथं गेल्यानंतर फक्त मी म्हटलं त्यांना जी. ते व्यक्ती अशी होती चाणाक्ष, ते म्हणले आता वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणे, आम्ही व्यक्ती असे आम्ही दररोज हजारो लोकात फिरतोय म्हणे, आम्हाला शब्दातून व्यक्ती कळतो म्हणे, पुढचं काही सांगायची गरज नाही, इतकं शब्दाला महत्त्व आहे. आपल्याला जर एखाद्याने आवाज दिला तर काय म्हणला असा आपला शब्द आहे की नाही, त्याच्यावरून कळतं आहे आपल्याला शब्दावरूनच. जी तर म्हणतच नाही आपण, प्रतिसाद आपला वेगळा असतो की नाही. पण इथं आदर आहे बघा. जी मिळता दोन्ही उदके माझी, 2 प्रकारचे पाण्याचे प्रवाह एकत्र मिळत आहेत आणि त्यांच्या मध्यभागी त्या प्रवाहाला अडवून धरण्याकरता लवन वारू ठाके. लवन म्हणजे मीठ, मिठाची भिंत आपण उभी केली कशाकरता, निवारण करायला. कारण हे 2 प्रवाह एकत्र आले तर यांना बाजूला सारायचं म्हणून भिंत बांधायची. ज्ञानोबा म्हणतात ना 10व्या अध्यायामध्ये, जैसी जवळिकेची सरोवरे, उचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारी तरंगची होती. जवळ असणारी 2 सरोवरं एकमेकाला मिळण्याकरता आली तर एकमेकातलं पाणी एकमेकामध्ये मिसळतं. पण एखाद्याने विचार केला नाही म्हणे आपल्याला भिंत बांधायची, हे एकत्र होऊ द्यायचे नाही. आणि भिंत कशाची बांधली, मिठाची. परिणाम काय होईल, ज्या मिठाची भिंत बांधली की तयासीही, त्या लवणाला सुद्धा निमिखे, एका क्षणात तेची होय, मीठ काय होऊन जातं,
जलस्वरूप होऊन जातं, तसं हा झाला उदाहरण. दृष्टांत. सिद्धांत काय आहे? तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले. श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन दोन्ही संवादले. वास्तविक या देवभक्ताला, गुरु शिष्याला किंवा दोन मित्राला संवादाकरता जागा फार चांगली नव्हती. रणांगणाची जागा होती. ऐसिया समयी कर कसे, भोगीच तस्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदय हा नसे अनेके ठाई. रणांगणाची जागा आहे, पण ज्ञानोबा म्हणतात आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. श्रीकृष्ण परमात्मा जगाला जिंकणारा आहे आणि भक्तराज अर्जुन ऐकणारे श्रोते आहे. वक्ता, श्रोता आणि विषय यावर ग्रंथाचं श्रेष्ठत्व अवलंबून असतं. इथं श्रीकृष्ण परमात्मा वक्ता आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता, जी ग्रंथी वेदाने ज्याचं वर्णन करावं तो श्रीकृष्ण परमात्मा गीतेचा वक्ता आहे. एवढा श्रेष्ठ वक्ता. आणि मग वक्ता श्रेष्ठ असेल तर श्रोताही त्याच तोडीचा असावा लागतो की नाही? तसाच श्रोताही मिळाला आणि या दोघांचा संवाद झाला. पण संजयजी असं म्हणतात संवादले, यांचा वादविवाद नाही बरं, जल्पही नाही वितंडाही नाही. मग तत्वनिर्णय होण्याकरता जे बोललं जातं की नाही त्याला संवाद असं म्हणतात. मच्चेताः मद्गतप्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च, असा हा संवाद आहे. आणि तो संवाद फक्त मी ऐकला नाही बरं. पुढे शब्द कसा आहे? तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले, ते मनी धरिता. ते मी फक्त कानात धरलं नाही, ते मनी धरिता, ते मी माझ्या अंतकरणामध्ये धारण केलं. श्रवण केल्यानंतर ना त्याला बुद्धीला धारणाशक्ती असावी लागते. आणि ज्याच्याकडे धारणाशक्ती असते की नाही त्याच्याकडून संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार होत असतो. कारण जसं आपण गुरुदेवाकडून ऐकलं, जसं धारण केलं तसं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करता येतं. ज्याला धारणाशक्ती चांगली नसते की नाही तो बऱ्याचदा काहीतरी चुकीचं सांगण्याची शक्यता असते. म्हणून संवादले ते मनी धरिता, ते मी माझ्या मनात धरलं. श्रवण, त्यानंतर त्याचं मनन, निधिध्यासन, साक्षात्कार किंवा आपण त्याला चिंतन असं म्हणतो. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटे घ्यावे चित्ताच्या. श्रवणाला एवढी योग्यता लागते बरं. श्रवण फक्त कानाने नाही ऐकायचं, मनाच्या कानी ऐकावे. शब्द जे आहे ते फक्त डोळ्याने पाहिजे नाही, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. आणि शब्दातून ज्ञान जर घ्यायचं असेल तर फुकट काहीच घेऊ नये, त्याला मोबदला द्यावा लागतो. जर आपण मराठवाड्यामध्ये गेलो की नाही, आजही पद्धतीवर आमच्या गावाकडे असं फुकट प्रवचन कोणीच ऐकत नाही. असं प्रवचन जर ऐकलं की म्हणजे इथं तसाच प्रकार करावा याचा अर्थ नाही आहे, फक्त उदाहरण सांगतो मी. असं प्रवचन कोणीच नाही. प्रवचन ऐकलं तर ती माता भगिनी 5-10 यथाशक्ती जसं असेल. आता आपणही साक्षीदार आहात, सगळ्यांना माहितीच आहे. तर तिथं संस्कार आहे तो की फुकट कोणाचं काय ऐकायचं नाही. कमीत कमी ते खडी साखर का होऊन पण घेऊन येणारच बघा. किंवा गावोगावी ज्यांना पैसे देणं शक्य होत नाही ते गहू देतात, तांदूळ देतात, काही लोक पिसही देतात बघा. असे प्रकार होतात की नाही का त्याला, तर ते ऐकत नाही, पैसे वगैरे काहीतरी देतात. तसं हे साठो वाटी घ्यावे चित्ताची. हे याच्या मोबदल्यात द्यायचं काय आहे? चित्त द्यायचं. जे चित्त तुम्ही द्याल अशी सोय की नाही. मग ये ते सोडवून न्याल म्हणून ग्रंथ नव्हे ओल साचची. हे मी उदाहरण सांगितलं बरं का. तुम्ही काय आणलंच पाहिजे दररोज असं काय अर्थ नाही. आणि आणत जाऊ नका, अडचण पडते आम्हाला त्याची. नाहीतर मग लगे पाठात ऐकलं की लगे उद्या आलेच काही ना काहीतरी, तसं नाही चालणार ते. इथं फक्त ऐकणं महत्त्वाचं आहे, ते ऐकलं पाहिजे. संवादले ते मनी धरिता, मजही वाणी तेच होत असे. वाणी शब्दाचा अर्थ होते प्रकार. माझाही प्रकार तसाच होतो आहे. कसा प्रकार? जसे हे देव आणि भक्त संवादाच्या निमित्ताने एक रूप झाले, तसं संवाद मी मनात धारण केल्यामुळे माझाही प्रकार तोच झाला किंवा मिठाप्रमाणे प्रकार झाला. म्हणजे 2 प्रवाहाला थोपविण्याकरता मिठाची भिंत आली तर ती त्याच्यातच विरघळून गेली. तसं या दोघांचा संवाद मी सांगण्याच्या निमित्ताने
इथं सांगायला प्रवृत्त झालो तर माझाही प्रकार तोच होऊन गेला. म्हणजे काय, संवादाच्या निमित्ताने मी सुद्धा संजय या रूपाने शिल्लक राहिलो नाही. पुढे ओवी तशी येते बघा. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके आठवणेला नेनोके संजयपणाचा. मी ओवी वाचल्याच्या अगोदर ओवीच्या पुढं गेलो बरं का आज संजयाला तोच प्रकार झाला. ऐसे म्हणे ना, असं म्हणतो ना म्हणतोच तो. मोटके म्हणजे अल्प. थोडंसं संजय थोडंसं बोलतो ना बोलतोच. काय बोलले, या दोघाचा संवाद मी मनात धारण केला आणि मलाही तसाच प्रकार झाला. असं जेव्हा शब्द मुखातून बाहेर पडला तेव्हा संजयाला आपल्या भाग्याचं कौतुक वाटलं. अरे मी तर अश्वपरीक्षकच आहे, पण व्यासांची माझ्यावर कृपा प्राप्त झाली तर मला हे ऐकायला आणि पाहायला भेटलं. नुसतं ऐकायला नाही, त्या संवादाचं फळही मला मिळालं. एवढा माझा अल्पाधिकार आहे असं म्हटल्याबरोबर काय झालं, हिरोने सात्विके त्या संजयाचं अपहरण केलं. कोणी, सात्विकाने. म्हणजे काय, अष्टसात्विक भावाने संजयाला आपल्या ताब्यात ओढून घेतलं. आणि 8 प्रकारचे अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यामुळे आठवणेला नेनोके संजयपणाचा. ज्ञानोबराय म्हणतात, संजयपणाचा आठवणेला नेनो के. मी संजय आहे, मी आता यांना सांगणारा वक्ता आहे. असा संजयाला संजयपणाचा आठव राहिला नाही. तो कोणी नेला, कोठे नेला, काही सांगता येणार नाही. पण अष्टसात्विक भावाने मात्र संजयाला आपल्या मी संजय आहे या देहभावाचा विसर पडला. हे अष्टसात्विक भावाचं काय आहे, फळ आहे बरं. आणि अष्टसात्विक भाव असे नाटक करून येत नसता. जेव्हा आनंदाचा प्रकर्ष होतो, वाढ होते ना, तेव्हा हे आपोआप बाहेर प्रकट होत असतात. आपोआप अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी धरिताही परी आवरेना कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. हे आपोआप अष्टसात्विक भाव प्रकट होत असतात. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरोनी सात्विके आठवणेला नेनोके संजयपणाचा. संजयपणाची आठवण राहिली नाही. मग आता कसा प्रकार झाला, पुढे सांगतात, रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदांते जिंके ये कला कंप. आता या सगळ्या ओव्या तशा तर एकत्रच आहे, पण आता क्रमाने मी काही सगळ्या वाचत नाही. एका एका ओवीचाच आपण विचार करू. रोमांच, अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या शरीरावर आहे ना, जवळपास असं म्हणतात की 3.5 कोटी छिद्र आहेत आणि प्रत्येक छिद्राला एक एक प्रकारचं रोम, म्हणजे त्यावर एक एक प्रकारचा केस उभा राहतो. पण सात्विक भाव प्रगट झाले की अंगावर असे ते केस आपोआप उभे राहतात. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये काटा येणं असं म्हणतो की नाही. तर ते होतं बघा, कधी आनंदाची बातमी ऐकली तर बरोबर आपले रोमांच उभे राहतात. मग रोमांच जव फरके, जसे जसे रोमांच उभे राहू लागले तव तव अंग सुरके, तसं तसं संजयाचं अंग सुरके म्हणजे काय, संकोच पावायला सुरुवात झाली. अंगामध्ये संकोच निर्माण झाला. देहस्मृतीचा विसर पडणार आहे ना आता. रोमांच उभे राहिले की अंग मात्र संकोच पावायला सुरुवात झालं. आणि पुढे स्तंभ म्हणजे काय, व्यक्ती खांबाप्रमाणे स्तब्ध होतो. सुचतही नाही, काही बोललंही जात नाही आणि कोणत्या प्रकारचं स्मरणही राहत नाही. जसा खांब स्थिर असतो तशा प्रकारे व्यक्ती जाग्यावर थांबतो बघा. त्याला स्तंभ म्हणतात किंवा स्तंभन विद्या पण आहे. चांगदेवानी त्या योगी पुरुषाच्या गुहेमध्ये जेव्हा प्रवेश केला की नाही, तेव्हा तिथं सर्प विंचू फार मोठे होते, भूत प्रेत पिशाच. स्तंभन विद्येचा वापर केला, ते जागच्या जागेवर थांबले. म्हणजे हालचाल नाही, काही नाही, अगदी खांबाप्रमाणे उभं राहणं, त्याला म्हणतात स्तंभ. आणि या स्तंभाला निस्वेद म्हणजे घाम, घामाचे बिंदू अंगावर उभे राहतात. जिथं जिथं रोमछिद्र आहे त्या त्या ठिकाणी जणू काही मोती प्रगट व्हावे अशा प्रकारचे घर्मबिंदू तयार होतात. मग या स्तंभ रूपाला आणि श्वेद म्हणजे घामाला जिंकणारा कोण होता, जिंके एकला कंप, कंपायमान होतं शरीर. ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे, सरोवरामध्ये एखादी कमळाची कळी असावी आणि त्या कमळाच्या कळीमध्ये एखादा भुंगा, त्याला आपण भ्रमर म्हणतो, तो भ्रमर जाऊन बसावा आणि कमळाची असणारी कळी मिटून जावी. मग ते काय होतं, त्या कमळाच्या कळीवर वजन पडल्यामुळे
त्या भ्रमराच्या वजनाने ज्याप्रमाणे ती कळी त्या सरोवरामध्ये हलते की नाही, माझी सापडलेली आळीकुळे माझी कमळकळी काजेवी आंदोळे, आतुल्या सुखोर्मीची बळे बाहेरी कापे. आत सुखाची उर्मी आली तर मनुष्य असा बाहेर थोडासा डोलतो बघा. किंवा आवडीचा विषय आपल्याला कळाला आणि आनंद झाला तर माणसं जागेवर डोलतात बघा. तसं एकला कंप, एकटाच असणारा कंप जो आतून आला होता, त्या कंपाने स्तंभ रूपाला आणि श्वेत म्हणजे घांब अवस्थेला दोघालाही जिंकून टाकलं. म्हणजे काय झालं, अगोदर तो स्थिर होता, अंगावर घाम आले होते, पण अंग डोल्याला लागल्यामुळे स्तंभपणा राहिला नाही आणि तो घाम जो होता तोही जिरायला सुरुवात झाली. अष्टसात्विक भाव आहे ते सगळे. अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे, ते अश्रू नवते जैसे द्रवत्वची. अद्वयानंद स्पर्शे, स्पर्श म्हणजे लाभ बरं. अद्वयानंदाचा स्पर्श झाला. कोणाला होतो बरं हा स्पर्श? हा स्पर्श इंद्रियाला होत नाही. अद्वयानंदाचा स्पर्श होतो अंतकरणाला, बुद्धीला. ज्या आनंदाला द्वितीयत्व नाही, जो द्वैतामध्ये अनुभवाला येत नाही, असा आत्मस्वरूपाचा जो आनंद त्याला म्हणतात अद्वयानंद. आणि जेवढं मनुष्याचं अंतकरण स्थिर असेल आणि शुद्ध असेल तर त्या अंतकरणामध्ये आनंदाचं भान होतं की नाही. आपण विचारसागरातली प्रक्रिया ऐकतो, विषयाच्या प्राप्तीची इच्छा, मग अंतकरण चंचल होतं. विषय प्राप्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान युगपत घडतं. जीवाला असं वाटतं की हा आनंद विषयाचा आहे. वास्तविक आनंद विषयात नसतो, विषयाचा नसतो. आपलं स्थिर झालेलं अंतकरण त्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं. याला म्हणतात अद्वयानंद स्पर्शे. आणि तो अद्वयानंदाचा स्पर्श अंतकरणाला झाला की त्याचा परिणाम आवडी तीव्रती किरटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. मनाला जे सापडलं ना ते वाणीत येतं, ते आपल्या दृष्टीमध्ये येतं किंवा त्या कृतीमध्ये सुद्धा प्रगट होतं. अद्वयानंदाचा स्पर्श झाल्यामुळे दिठी रसमय झाली असे. त्या संजयाची दृष्टी रसमय झाली म्हणजे द्रवरूप झाली, पाझरायला सुरुवात झाली. त्याला अश्रुपात असं म्हणतात. आनंद अश्रू प्रगट होऊ लागले. ज्ञानोबा म्हणतात ते अश्रू नवती, ते सामान्य अश्रू नाही आहे. जैसे द्रवत्वची, जणू काही भक्ती प्रेमाला फुटलेला पाझर म्हणजेच काय आहे, ते अश्रू आहे. द्रवत्व म्हणजेच काय, पाझरणारा पदार्थच आहे की नाही. जो आतला भक्तिप्रेमाचा आनंद आहे किंवा ब्रह्मानंद आहे, तोच पाझराला डोळ्यातून सुरुवात झाली. नेनो काय न माये पोटी, काय नेनो गुंफे कंठी, वागरथा पडत मिठी उस साचिया, किंबहुना सात्विका आठा, चाचर मांडता उमेठा, संजय चाहलासे चौहटा संवाद सुखाचा, तया सुखाची ऐसी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देह स्मृती लाधली तेने. हे सगळं अष्टसात्विक भावाचंच वर्णन आहे. ज्ञानोबा म्हणतात कंठ सद्गतीत झाला, पण कायन माये पोटी नेनो, या संजयाच्या पोटामध्ये काय मावत नव्हतं हे काही सांगता येणार नाही. पोट म्हणजे अंतकरण बरं. त्याच्या पोटात किंवा अंतकरणात काय मावत नव्हतं हे आम्हाला सांगता येणार नाही. का बरं? ज्याला मिळालं त्याला सांगता येत नाही, दुसरा काय सांगणार आहे. कारण हे आनंद असा आहे की तो मावत नाही बघा, ओसंडून वाहतो आनंद. हा शब्दामध्ये प्रगट होणार नाही. नेनो काय न माये पोटी, पोटामध्ये काय मावत नव्हतं, नेनो संजयालाही कळाला नाही. ज्ञानोबा म्हणतात आपण तरी कसा अंदाज करायचा. काय नेनो गुंफे कंठी, त्यांच्या कंठामध्ये काय अडकलं होतं, गुंतलं होतं हे सांगता येणार नाही. कारण जर कंठामध्ये गुंतलं ना तर शब्द फुटत नाही, आणि शब्द फुटला की ते शब्दाने प्रगट झाला की मग यथार्थ सांगता येत नाही. म्हणून हा आनंद कसा आहे, त्याला एक शब्द आहे बघा, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. जे शब्दात तर सांगता येत नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम, म्हणून अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम मुखास्वादनवत. वा, नारद महर्षी असं म्हणतात, एखाद्या मुक्या पुरुषाला आपण गोड पदार्थ खायला दिला तर त्याला त्याचा अनुभव आहे की नाही. अनुभव आहे पण शब्दात सांगता येत नाही. नाही म्हणण्याची सोय नाही आणि शब्दात तर काही सांगता येत नाही.
मग याला उत्तर काय आहे? हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. शब्दात सांगता येण्यासारखं नाही, हे फक्त अनुभवाच्या योग्यतेचं आहे. लोक म्हणतात ना, देव दाखवा. कसं दाखवता येईल? अरे तो शब्दाचा विषय नाही तर पाहण्याचा विषय होईल का? तो अनुभवाचा विषय आहे. अनुभवाचा विषय म्हणजे अनुभवाचा विषयत्व आहे असं नाही बरं, अनुभव रूप आहे. अनुभवाचं सुद्धा विषयत्व त्याला नाही. स्वयमेवा अनुभूतित्वात विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेयो नत्वसत्तया. अनुभव रूप आहे, त्याचा अनुभव काही घेता येत नाही. म्हणून काय नेनो गुंफे कंठी वागर्था. अर्थ म्हणजे विषय आणि वाग म्हणजे वाणी. वाणीचा विषय म्हणजे बोलणं, त्याला वागार्थ असं म्हणतात. वाणीनं काही बोलावं तर त्या वाणीवर ऊससाची मिठी पडतं. ऊससा म्हणजे काय? श्वासोच्छ्वास, त्याला आपण ऊसासा म्हणतो की नाही, त्याची मिठी पडू लागली म्हणजेच काय? थोडक्यामध्ये श्वास आणि उच्छ्वासाची गती, नंतर बोलण्याचा असणारा वेग यांच्यामध्ये समन्वय राहिला नाही. बोलावं तर कंठ सद्गतीत झाला आहे आणि श्वासाची गती पण वाढलेली आहे. त्यामुळे मनुष्य जर धाप लागली की नाही त्याला बोलता येत नाही बघा. आता समजा पायऱ्या चढून एखादा व्यक्ती आला आणि लगेच म्हणलं बोला बरं 2 शब्द, त्याला शब्द नाही फुटत. कारण श्वासाची गती असेल तर शब्दाला ती प्रतिबंध करते. आणि अष्टसात्विक भावामध्ये श्वास आणि उच्छ्वासाची वाणीच्या बोलण्याला मिठी पडल्यामुळे शब्दच फुटेना. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना सात्विक आठा चाचर मांडता उमेठा संजे चाहलाशे चोहटा संवाद सुखाचा. फार काय सांगावं? किंबहुना सात्विका आठा, 8 प्रकारचा सात्विक भाव आहे आणि त्या भावामुळे चाचर मांडता उमेठा. उमेठा म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि चाचर मांड म्हणजे याला बोबडी वळणं म्हणतात. या अष्टसात्विक भावामुळे अतिशय बोबडी वळल्यामुळे संजयाला आता आपण काय बोलावं याचा मात्र भाव सुचेना. ज्ञानोबा म्हणतात, या रूपाने संजय चाहलाशे चौहटा संवाद सुखाचा. चौहटा म्हणजे चौहाटा. जिथं 4 रस एकत्र येतात ना त्याला चौहटा, चौहाटा, चौक असं म्हणतात. गावाकडे त्याला चौफुली म्हणतात बघा. 4 ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात की नाही, म्हणून संजय हा त्या संवाद सुखाचा चौहटा झाला. अशीच उभी बघा एक की ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले 10व्या अध्यायामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये ना चौक असायचा ना, त्या चौकामध्ये गणपतीचं मंदिर असायचं आणि कोणताही व्यक्ती गावातून बाहेर पडू लागला की त्या गणरायाचं दर्शन करायचं, येतानाही दर्शन करायचं. म्हणजे काय? त्या चौकातल्या गणपतीला नमस्कार केल्याशिवाय कोणीही व्यक्ती आपला प्रवास करत नसायचा. म्हणजे त्या चौहाट्याला किंवा त्या चौहटाच्या स्थानाला एवढं महत्त्व असायचं. तसं श्रीकृष्ण परमात्मा हे संवाद करतात आणि या संवादाचा विषय काय आहे तर ऐकणं आणि सांगणं. हे सगळ्या प्रकारचा संवादाचा चौहटा तो कोण झाला आहे? संजय झाला आहे. 2 प्रकारचे संवाद आहेत, श्रीकृष्ण आणि परमात्मा, संजय आणि धृतराष्ट्र. हे 4 प्रकारचे भाव एकत्र मिळाले आणि या चौहाट्याचं स्थान कोणाला मिळालं? संजयाला. संजय झाला असे चौहटा संवाद सुखाचा किंवा प्रगट झाला आहे, संवाद प्रगट करावा असा तो स्थानाला प्राप्त झाला. मग आता हे अष्टसात्विक भावाने प्राप्त झालेले सुख आहे की नाही, या सुखामध्ये संजयाला अगोदर आठव राहिला नाही. म्हणजे देहाची स्मृती विसरली. पण केव्हा? यात भाव असा आहे, सुखाचा उत्कर्ष वाढला की मनुष्याला आपला विसर पडतो आणि सुख शांत झालं की पुन्हा स्मरण प्राप्त होतं. तो प्रकारे ते सांगतात. तया सुखाची ऐसी जाती जे आपणची धरी शांती मग पुढती देहस्मृती लाधली तेने. जाती म्हणजे प्रकार बरं. तया सुखाची ऐसी जाती, त्या सुखाचा प्रकार असा आहे. कोणत्या सुखाचा? या संवाद सुखाचा. आणि संवाद सुखातून प्राप्त झालेलं अष्टसात्विक भावाचा प्रकार. हा प्रकार असा आहे जे सुख आपणची धरी शांती, आपण स्वतःच ते सुख शांत होऊ लागतं. म्हणजेच काय? हळूहळू हळूहळू ज्याला स्मरण नव्हतं त्याला स्मरण प्राप्त होऊ लागतं. आपण ते सुख हळूहळू शांत होऊ लागतं. मग पुढं ती सुखाचा हा प्रकार शांत झाल्यामुळे पुन्हा एकदा तेने देहस्मृती लाधली. त्या संजयाला मी संजय आहे अशा देहाची स्मृती प्राप्त झाली. त्याच्यात एक प्रकार आहे बरं. आता 2 प्रकार इथं आल्या. एक प्रकार असा होता
की भक्तराज अर्जुनाला ते सुख प्राप्त झाल्यामुळे देवाच्या शब्दामुळे स्मृती प्राप्त झाली. पार्थ स्वानंदई करसे वीरेल ऐसा भेद दशे आणीला येणे मिशे प्रश्नाचेनी. म्हणून कधीकधी कालच पाठामध्ये विषय झाला बघा डॉक्टर बाबांच्या पाठामध्ये, की ज्या पुरुषाला समाधी लागली तर कधीकधी त्याचं परत उत्थान होतं. म्हणजे समोर एखाद्या व्यक्तीने काही ध्वनिनाद केला किंवा श्लोकाचं उच्चारण केलं, अभंगाचं किंवा ओव्याचं पारायण केलं, तर हळूहळू त्या शब्दामुळे तो व्यक्ती जागृतीला प्राप्त होतो. किंवा कधीकधी हे सुख आपणच शांत होऊ लागतं. आपणच सुख शांत झालं की स्मृती प्राप्त होते, हा प्रकार संजयाचा आहे. आणि शब्दामुळे स्मृती प्राप्त होते हा प्रकार भक्तराज अर्जुनाचा आहे. दोन्ही उदाहरणं इथंच आलेले आहे. तया सुखाची ऐसी जाती जे आपणची धरी शांती. आता हे सुख कोणतं घ्यायचं? हे अष्टसात्विक भावाचं सुख घ्यायचं, कारण ते आपोआपच शांत होतं. हळूहळू त्याचा उत्कर्ष कमी कमी होऊ लागतो. मग पुढं ती देहस्मृती लादली त्याने. आणि पुन्हा मग संजयाला मी संजय आहे, मी वक्ता आहे अशी स्मृती प्राप्त झाली. पण का हो, संजयाला एवढं मोठं हे लादलं म्हणजे संवादाचं सुख प्राप्त झालं, याचं नेमकं कारण काय आहे? तर कारण पुढे सांगतात, व्यास प्रसादाश्रितवान एतत् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. व्यास प्रसादात श्रुतवान एतत् गुह्यम अहम परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. असं म्हणतात संजयजी. परमार्थामध्ये प्रसादच महत्त्वाचा आहे बरं. पाठीमागे शब्द काय आला? नष्टमोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात. तुमच्या प्रसादाने मलाही प्राप्त झालं. आणि आतासुद्धा व्यास प्रसादात, व्यासांची प्रसन्नता, व्यासांच्या प्रसादापासून श्रुतवान मी ऐकलंय. पण काय ऐकलं? एतद् गुह्यम अहम परम. अहम म्हणजे मी, अहम श्रुतवान मी हे ऐकलं आहे, जे अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत गोपनीय आहे, जे देवाने कोणाच्याही समोर सांगितलं नाही. म्हणजे काय? मी ते ऐकलं. गुह्यम परम परम योगम, अतिशय गुह्य असणारा, श्रेष्ठ असणारा. आणि जो योग, योग म्हणजे साधना मार्ग किंवा हे ज्ञानमार्गाचं कथन, हा सगळा योग स्वयं कथयतः स्वतः परमात्म्याने सांगितला. कोणाला? कसा आहे परमात्मा? योगेश्वरात कृष्णात, जो सगळ्या योगाचा ईश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण, पुढे शब्द येणार आहे बघा. जगातले सगळे साधना मार्ग त्याला म्हणतात योग, आणि त्या सगळ्या योगांचा अधिपती आहे परमात्मा. योगेश्वरात कृष्णात, जो साक्षात परमात्मा सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. सांगण्याचे काही प्रकार आहे की नाही? ते सगळे देव गेले बघा क्षीरसागराच्या जवळ. ते पृथ्वीने गारहानं केलं, ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म यापाशी जाय, नेत्रे आहेत तो हे सांगत असे. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना ऐकायला काय भेटलं? आकाशाची वाणी सांगे सकळांशी, तळमळ मानशी करू नका. तिथं त्यांनाही ऐकायला भेटलं, पण साक्षात नाही. त्यांना आकाशवाणीतून ऐकायला भेटलं. आणि इथे संजयाला साक्षात परमात्म्याच्या मुखातून ऐकायला भेटलं आहे. त्याला इंग्रजीमध्ये ना डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. हे व्याकरणामध्ये येतं इंग्रजीच्या. म्हणजे स्वतः ऐकणं आणि दुसऱ्याच्या मुखातून ऐकणं, प्रकार असत की नाही. आणि आपण सहसा स्वतः ऐकत नाही. त्याने मला असं सांगितलं की तू असा आहे, असंच आपण ऐकतो की नाही, दुसऱ्याच्या मुखातून. पण इथं तसं नाही. व्यासांच्या प्रसादामुळे साक्षात स्वतः मी परमात्मा सांगत असताना स्वयं परमात्मा सांगत आहे, आणि ते मला श्रवण करण्याचं भाग्य मिळालं. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. मागच्या ओळीचा संबंध आहे बरं या ओळीशी. तेव्हा बैसतेने आनंदे म्हणे जी जे उपनिषदेने नती ते व्यास प्रसादे ऐकेले मिया. काय भाग्य बघा. या प्रत्येक ओळीचं आहे ना, या ओळीतल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे बघा. तेव्हा बैसतेने आनंदे, जो आनंद परम उत्कर्षाला प्राप्त झाला होता ना, स्वतःच्या भाग्याचं वर्णन करत असताना तो आनंद हळूहळू शांत होऊ लागला. तो आनंद खाली येऊन बसला, म्हणजे स्थिर झाला. आणि जेव्हा तो आनंद स्थिर झाला तेव्हा संजयाला मी संजय आहे अशी आठवण झाली. आणि मग स्वतःच्या भाग्याचं वर्णन करतात. म्हणे आनंदानेच म्हणतात बरं, आनंदाने म्हणतात महाराज जी. पुन्हा शब्द आला, जे उपनिषदेने नती,
जे तत्व उपनिषदाला कळत नाही ते व्यास प्रसादे ऐकेले मिया, ते व्यासांच्या प्रसादाने मी ऐकलं आहे. आता इथं शब्द कोण घेतले बघा, उपनिषद. उपनिषद कशाला म्हणतात? जो वेदाचा अंतिम भाग आहे. वेदात भ्रम, प्रमाद, करणा, पाटव आणि विप्रलिप्सा हे मानवी बुद्धीत जे दोष असतात ते वेदात नाही. वेदाला अपौरुषे शब्दराशी असं म्हणतात. म्हणजे वेदासारखं शुद्ध ज्ञान कोणाकडे नाही. जो वेदाचा अंतिम भाग आहे त्याला म्हणतात वेदांत. आणि वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. वेदांत म्हणजेच काय? उपनिषदाने परमात्म्याचं प्रतिपादन केलं. त्याच्यामध्ये पण पुन्हा उपसर्ग आहे. उपनि शत्रू नावाचा धातू आहे. गती, अवसाधन आणि मिश्रण असे त्याचे अर्थ होतात. ज्याने परमात्म स्वरूपाची गती प्राप्त होते, संसारबंध शिथिल होतो किंवा संसाराचा आत्यंतिक नाश होतो, असं करून देणारं जे असतं त्याला म्हणतात उपनिषद. आणि उपनिषद 6 प्रमाणापैकी सगळ्यात प्रबल प्रमाण आहे बघा. शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल कोण आहे? वेदाचं. आणि उपनिषदाला सुद्धा परमात्म तत्व कळत नाही. कसं कळत नाही? विधिमुखाने कळत नाही. म्हणून तर वेदाने नेते नेते म्हणूनही बहुडे. म्हणून जे तत्व उपनिषदासारख्या प्रबल प्रमाणाचा विषय होत नाही असं जे तत्व आहे श्रीकृष्ण परमात्मा, आणि त्यांच्या मुखातून मी व्यासांच्या प्रसादाने ऐकलं. किती मोठं भाग्य आहे. पण मी ऐकलं ही माझी योग्यता नाही, व्यास प्रसादे हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जे ऐकलं की नाही ते असं ऐकलं पाहिजे की जे उपनिषदाला विषय होत नाही आणि ते फक्त व्यासांच्या कृपेने मी ऐकतो आहे. ही सगळ्यावर आपल्यावर कृपाच आहे की नाही. जे उपनिषद जाणत नाही तेच ज्ञानोबरांच्या प्रसादाने आपण ऐकतोय की नाही. ज्ञानोबरांचा प्रसादच आहे आपल्यावर. म्हणून तर आपल्याला हे वाचायला, पारायण करायला, ऐकायला भेटतंय की नाही. म्हणे जे उपनिषदे नेनती, उपनिषदाला विधिमुखाने जे कळत नाही, म्हणून तर उपनिषदाने वेदाने नेती नेती म्हणूनही परमात्मा असा नाही असा नाही म्हणून अतद्व्यावृत्ती रूपाने प्रतिपादन केलं. विधिमुखाने नाही सांगितला, निषेधमुखाने सांगितला की कार्य जगत परमात्मा नाही, कारण असणारं जगाचं तेही परमात्मा नाही, कार्य आणि कारण निघून गेल्यानंतर याचं अधिष्ठान जे आहे ते परमात्मा. जैसे न सांगणेवरी बाळापती शिरूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते, असं तत्व सांगितलं. म्हणून जे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादे ऐकिले मी. अनाधिकार काय आहे? उत्तम अधिकारी जर असेल ना तर त्याला ऐकल्याबरोबर ब्रह्मभावच प्राप्त होतो. काना वचनाचे भेटी सरिसाचे पैकिरटी, वस्तू होणे उठी कौन एकजोन. कापराला अग्नी लागला की त्याला पेटायला किती वेळ लागतो? अग्नी लागण्याचा फक्त अवकाश की लगेच धडाडीत तो पेटतो. तसं उत्तम अधिकारी असेल आणि त्याने जर तत्वमसी महावाक्य ऐकलं की लगेच त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. संजय म्हणतात मलाही तसंच झालं. ऐकताची ते गोठी, ब्रह्मत्वाची पडिली मिठी. भगवंताच्या मुखातून ती गोष्ट ऐकल्याबरोबर ऐकताची फार वेळ लागला नाही. जसं की म्हटलं आहे ना 6व्या अध्यायामध्ये, म्हणून बहुत दिवस ओळगावा का अवस्वरूपाहून विनवावा, हाही सोस तया सदैवा पडेचे ना. जसे अर्जुनाला श्रमच पडले नाही तसं संजयजी म्हणतात आणि काय श्रम पडणार आहे हो. एकाला श्रीकृष्ण प्रसाद प्राप्त आहे आणि एकाला व्यास प्रसाद प्राप्त आहे. प्रसाद दोघालाही प्राप्त आहे, म्हणून दोघालाही गुरूंचाच प्रसाद प्राप्त आहे. कारण श्रीकृष्ण परमात्मा हे गुरुच आहे ना. कृष्ण म्हणते जगद्गुरू. आणि ज्याला गुरुप्रसाद मिळाला त्याला ब्रह्मभाव प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. ऐकताची ते गोठी, त्यांची असणारी गोष्ट ऐकल्याबरोबर ब्रह्मत्वाची पडली मिठी, ब्रह्मभावाची मिठी पडली, ऐक्य प्राप्त झालं. आणि त्यानंतर ज्याला ब्रह्मभाव प्राप्त झाला की नाही त्याच्यामध्ये भेद राहत नाही बघा. मी म्हणजे अहम, तू म्हणजे त्वम, हा द्वैत भाव आहे. मी तू पणीशी दिठी विरोण गेली. मी तो पणासहित असणारी आमची भेददृष्टी विरोण गेली, ती हरपून गेली. म्हणजे काय? आता मीही राहिला नाही आणि तूही राहिला नाही. किंवा तत्वमसी महावाक्यामध्ये तत् आणि त्वम राहतं की नाही. पण तत्पदाचा वाचा ईश्वर, त्वम पदाचा वाचा जीव, तत्पदाचं लक्ष आहे ब्रह्मचैतन्य आणि त्वम पदाचं लक्ष आहे कुटस्थ चैतन्य. जेव्हा ब्रह्मचैतन्याचं आणि कुटस्थ चैतन्याचं लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य होतं ना, तेव्हा जीवभाव आणि ईश्वर भाव यांचा असणारा वाच्यार्थ हा सगळा निघून जातो. मी तो पणेशी दिठी विरोणी गेली.
आमची भेददृष्टी राहिली नाही, मितोपणा भावही राहिला नाही. मग ऐकलं कोणाचं? सांगतात पुढे, हे आघवेचे का योग, जया ठाया येते मार्ग, तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. हे आघवेचे का योग, जया ठाया येते मार्ग. आता आपल्याकडे अष्टांग योग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. हे जगातले सगळेच्या सगळे योग जया ठाया येते, ज्या ठिकाणी येणारे काय आहे? साधना मार्ग आहे. म्हणजे सगळेच्या सगळे योग मार्ग ज्या ठिकाणी येतात, ज्या परमात्म्याला प्राप्त होतात, तयाचे वाक्य, त्या परमात्म्याचं वाक्य मज व्यासे सवंग केले. व्यासांनी त्या परमात्म्याचं वाक्य माझ्याकरता स्वस्त केलं, सुलभ केलं. म्हणजे सगळ्या साधना मार्गाने जो परमात्मा साध्य प्राप्त होतो, त्या परमात्म्याचं वाक्य किती दुर्लभ असेल, पण व्यासांच्यामुळे मला ते अत्यंत सुलभ झालं. परमात्मा बोलला तरी कोणाकरता हो. पुढे सांगतात, अहो अर्जुनाचे निमिषे आपण पेचे दुजे ऐसे, नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. ते तकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जे पात्र, काय वानुस्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. गुरूंच्या सामर्थ्याचं वर्णन होऊ शकत नाही. अहो अर्जुनाचे निमिषे, या भक्तराज अर्जुनाचं निमित्त आहे. खरास आहे, आरशाचं निमित्त आहे. आनंद कोणाचा घ्यायचा आहे आपल्याला? आपल्या सौंदर्याचा. तसं श्रोते निमित्त आहे, वक्त्यालाच आपल्या चिंतनाचा आनंद घ्यायचा असतो. अर्जुनाचे निमिषे, निमित्त अर्जुनाचा आहे. भगवान काय म्हणतात? अर्जुनाचे मिशे, अर्जुनाच्या निमित्ताने परमात्माच आपण पेची दुजे ऐशे नटोनी. आपण स्वतः परमात्मा अर्जुनाच्या रूपाने दुजेपणाने नटला, म्हणजे अवताराला आला आणि अर्जुनाला ठेवलं समोर आणि परमात्मा लागले बोलायला. म्हणून नटोनी आपण या उद्देशे, आपल्या स्वतःच्या उद्देशाने आपल्याला आनंद व्हावा याकरता परमात्मा बोलले. बघा, आई शृंगार करते बघा मुलाचा. तर लहान मुलाला काय कळतं? काहीच नाही. पण जैसे बाळका लेव विजे लेणे, तयाप्रमाणे बाळकाई जाणे, परी ते सुखाचे सोळे भोगणे माऊली दिठी. त्या माऊलीला, मातेला तो आनंद भोगायचा असतो, म्हणून ते बाळाला शृंगारित करते. तसं भगवान परमात्मा, अर्जुन हा बाळच आहे, श्रोताच आहे. स्वतः परमात्मा त्या रूपाने झाला आणि आपल्यालाच आनंद व्हावा याकरता बोलले. आणि असं परमात्म्याचं बोलणं त्या ठिकाणी माझे सामान्य असणारे अश्वपरीक्षकाचे कान तिथं अधिकाराकरता योग्य झाले. बघा, ते तकी माझे श्रोत्र, त्या ठिकाणी माझे श्रोत्र म्हणजे श्रवणेंद्रिय पाटाचे झाले जी पात्र. नुसतं पात्र नाही झाले बरं, पाटाचे पात्र झाले. देवाचं वाक्य आपण ऐकावं इतक्या अधिकाराच्या योग्यतेचे माझे कान झाले. हे फार मोठं कानाचं भाग्य बरं. ज्याच्या कानाला देवाचं, संतांचं वाक्य ऐकण्याची अधिकार योग्यता आली, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. आता आपण विचार करायला पाहिजे की आपल्या कानावर नेमकं काय पडतंय. खरं तर हा विचार सगळ्या महाराष्ट्राने केला पाहिजे की ते तकी माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र. सामर्थ्य कोणाचं आहे? काय वानुस्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. श्री गुरूंच्या सामर्थ्याचं मी स्वतंत्र रूपाने काय वर्णन करावं, वर्णन करायचं आहे. पुढे चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.